आता हे वमन कोणी करायचंय, तर नॉर्मली वमन स्वस्थ व्यक्तींनी सगळ्यांनीच करायचंय असं आम्ही सांगतो. ज्यांना ज्यांना व्यवस्थित त्यांचं शरीर मेंटेन करायचं त्यांनी वमन केलंच पाहिजे. मग ते कधी करायचंय? वमन करायचंय ते म्हणजे वसंत ऋतूमध्ये. आता वसंत ऋतू कधी असतो? तो असतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरुवात साधारण होते होळी, आणि त्याच्यानंतर साधारण एप्रिल पर्यंत, एप्रिलचे साधारण सुरुवातीचे 15 दिवस, म्हणजे हिवाळा संपत येतोय आणि उन्हाळा सुरू होतोय. असा जो चैत्र ऋतूचा वगैरे जो चैत्र महिन्याचा जो भाग असतो, गुढीपाडवा असतो, महाशिवरात्र असते, होळी असते, असे जे काही सण ज्या वेळेला असतात तेव्हा वसंत ऋतू असतो आणि तेव्हा स्वस्थ व्यक्तींनी वमन करायचं. इतर कोणी वमन केलं पाहिजे तर ज्यांना वरून सुरू करू डिसिजेसची नावं, ज्यांना वारंवार सर्दी खोकला पडसं होतं त्यांनी वमन करायलाच पाहिजे. त्यांना पिंपल्स जास्ती येतात, तारुण्य पेटिका म्हणतात, त्या तारुण्य पेटिकांचा त्रास ज्यांना जास्ती असतो त्यांनी सुद्धा वमन करायलाच पाहिजे. वर्षाचे 12ही महिने ज्यांना कफ असतो, छातीमध्ये डबडबलेला खोकला असतो त्यांनी सुद्धा वमन करणं आवश्यक आहे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास जास्ती होतो, आम्लपित्त होतं, आंबट करपट ढेकर येतात, सतत डोकं दुखत असतं ऍसिडिटीमुळे, अशांनी सुद्धा वमन केलं तर तो ऍसिडिटीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे निघून जाऊ शकतो.